नगरपालिका निवडणुकांचे वारे सध्या जिल्ह्यात वाहत आहेत। नामांकन अर्ज दाखल करण्यास 24 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला असला तरी पहिल्या 3 दिवसात बाळापूर नगरपालिकेमध्ये एकही नामांकन अर्ज दाखल झालेला नाही। येत्या काही दिवसात आघाडी युतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याला वेग येणार आहे। नगरपालिका निवडणुकांचे वारे जिल्ह्यात वाहत आहेत। नामांकन अर्ज दाखल करण्यास 24 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला असला तरी पहिल्या 3 दिवसात बाळापूर नगरपालिकेमध्ये एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही। येत्या काही दिवसात आघाडी युतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याला वेग येणार आहे। बाळापुरात नामांकन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद देशमुख आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी SP किर्दक यांनी सांगितलं। या निवडणुकीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या उत्पन्नातही वाढ होत आहे। नगरपालिका निवडणुकांसाठी युती आघाडीच्या शक्यता अनेक राजकीय पक्ष पडताळून पाहत आहेत। तसंच प्रतिस्पर्ध्यांचे उमेदवार पाहून उमेदवारी देण्याचे धोरण आखण्यात येत आहे। त्यामुळे युती आघाडी निश्चित झाल्यानंतर तसंच राजकीय पक्षांनी उमेदवारांची अधिकृत घोषणा केल्यानंतर नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे। बाळापूरवरून अनीस खान सोबत बंटी नांदुरकर, UCN न्यूज, अकोला।